ज्यावेळी जगात अंधार दाटलेला असतो, ज्यावेळी माणुसकी वेदना, हिंसा आणि मोहमायांच्या साखळ्यात अडकते, त्या प्रत्येक वेळी कोणीतरी दिव्य आत्मा या पृथ्वीवर जन्म घेतो, केवळ मार्गदर्शक म्हणून नव्हे, तर एक प्रकाशस्तंभ होऊन. आज आपण पाहणार आहोत अशाच एका महामानवाची जीवनयात्रा, ज्यांची करुणा, त्याग आणि आत्मज्ञान केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरली. ते होते सिद्धार्थ गौतम, जे आज भगवान बुद्ध म्हणून ओळखले जातात. सिद्धार्थ एका राजाचा पुत्र, पण सिंहासनाच्या मोहापेक्षा सत्याच्या शोधाने अधिक प्रेरित. त्यांना सत्ता नको होती, संपत्ती नको होती, त्यांना हवं होतं दुःखाचं मूळ शोधणं, त्यातून मुक्तीचा मार्ग समजून घेणं आणि सर्व जीवांप्रती करुणा जागवणं. ही कहाणी केवळ एका संताची नाही, तर ती आहे एका योद्ध्याची, ज्यांनी स्वतःच्या तृष्णेशी लढा दिला, अहंकारावर विजय मिळवला आणि ज्ञानाच्या प्रकाशानं जगाला उजळून टाकलं. आज बुद्ध हे केवळ धर्माचं प्रतीक राहिलेलं नाही, ते बनलं आहे एक विचार, एक क्रांती, आत्मिक शांततेचं गुपित, जे आजही जगभरातील लाखो लोकांना दिशा देतं आहे. तर चला, आज आपण जाणून घेणार आहोत, राजकुमार सिद्धार्थ कसा झाला संवेदनशील युवक, त्याने का सोडलं वैभव आणि घेतला वैराग्याचा मार्ग, आणि एका साधकाचं रूपांतर कसं झालं जागृत बुद्धामध्ये. ही केवळ एक चरित्रकथा नाही, ही आहे मानवतेच्या जागृतीची गाथा, शांततेच्या त्या स्वराचा उद्घोष, जो आजही आपल्याला आठवतं. अप्प दीपोभव, स्वतःचा दीप बना. गौतम बुद्ध जीवनचरित्र, एक युगपुरुषाची गाथा. भाग 1, जन्म आणि बालपण, एक दिव्य प्रारंभ. आज आपण सुरू करतो आहोत अशी एक यात्रा, जी केवळ भारतालाच नाही, तर संपूर्ण जगाला नवीन दिशा देऊन गेली. ही कथा आहे एका राजकुमाराची, जो संन्यासी बनला आणि मग बुद्ध होऊन या जगाला ज्ञान, करुणा आणि शांततेचा मार्ग दाखवून गेला. चला तर मग या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया, सिद्धार्थ गौतम यांच्या जन्मापासून आणि त्यांच्या बालपणापासून. सुमारे 2600 वर्षांपूर्वी हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक सुंदर आणि समृद्ध राज्य होतं कपिलवस्तू. हे राज्य शाक्य गणराज्याचा भाग होतं, जिथे राजा शुद्धोधन आपल्या विवेकी, न्यायप्रिय आणि करुणामय स्वभावासाठी ओळखले जात होते. त्यांची पत्नी होती राणी मायादेवी, देवदहचे राजा सुप्रबुद्ध यांची कन्या. तो काळ होता वैदिक परंपरांचा, विधिविधानांचा, यज्ञयागांचा. पण काही आत्मा या पृथ्वीवर केवळ जन्म घेण्यासाठीच येत नाही, त्या युग परिवर्तनासाठी येतात. राणी मायादेवींना एका रात्री एक अद्भुत स्वप्न पडलं. त्यांनी पाहिलं की एक पांढरा हत्ती, ज्याच्या सोंडेतील कमळ घेऊन, त्यांच्या गर्भात प्रवेश करत आहे. राजपुरोहितांनी त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. हा मुलगा सामान्य नसेल, तो एक चक्रवर्ती सम्राट बनेल किंवा एक महात्मा, जो जगाला मोक्षाचा मार्ग दाखवेल. काळ पुढे सरकत गेला. 9 महिन्यांनंतर राणी मायादेवी आपल्या माहेरी देवदकडे जात असताना मार्गात लुंबिनी वनात विश्रांती घेतली. तिथेच एका शालवृक्षाच्या फांदीला धरून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी एका दिव्य बालकाला जन्म दिला. निसर्ग आनंदित झाला, आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि दिव्य संगीत गाजू लागलं. त्या बालकाचं नाव ठेवलं सिद्धार्थ, म्हणजेच ज्याने आपला हेतू प्राप्त केला आहे. परंतु नियतीची योजना काही वेगळीच होती. जन्मानंतर काही दिवसांतच राणी मायादेवींचं निधन झालं. आईच्या मायेपासून वंचित राहिलेल्या सिद्धार्थचं पालन त्यांच्या मावस आई आणि सावत्र माता महाप्रजापती गौतमी यांनी केलं. त्यांनी केवळ प्रेमच दिलं नाही, तर असे संस्कारही दिले ज्यांनी सिद्धार्थांना अंतर्मुख, संवेदनशील आणि विचारशील बनवलं. कपिलवस्तूचं राजवाडं वैभव आणि ऐश्वर्याने भरलेलं होतं. राजसी ठाठ, सेवकांची फौज,
सुवर्ण वस्त्र, प्रत्येक सुविधा सिद्धार्थांसाठी उपलब्ध होती. पण हा मुलगा इतर राजकुमारांप्रमाणे नव्हता. इतर मुलं जेव्हा शिकार खेळत तेव्हा सिद्धार्थ वनात जाऊन पशुपक्ष्यांना पाहत. ते तासनतास वृक्षाखाली ध्यानस्थ बसत, पाण्यातल्या लाटांची हालचाल पाहत आणि आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या स्वातंत्र्यात रममाण होत. एक घटना सिद्धार्थांच्या करुणेचं दर्शन घडवते. एक दिवस त्यांनी पाहिलं की एक शिकारी एका हंसाला बाण मारतो. हंस जखमी होऊन खाली पडतो. सिद्धार्थ धावत जातो, त्याला उचलतो, त्याच्यावर मलमपट्टी करतो. त्याच वेळी त्यांचा चुलत भाऊ देवदत्त येतो आणि म्हणतो, हा हंस माझा आहे, मी त्याला मारलं. सिद्धार्थ शांत स्वरात उत्तर देतात, ज्याने जीव वाचवला आहे, हंस त्याचाच आहे. जो मारतो त्याचा नव्हे. हे शब्द आजही जगाला अहिंसा आणि करुणेचा संदेश देतात. राजा शुद्धोधन हळूहळू जाणू लागले की त्यांचा मुलगा सामान्य नाही. त्यांना काळजी वाटू लागली, हा मुलगा संन्यासी बनला तर. म्हणून त्यांनी सिद्धार्थांना राजवाड्याच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. 3 भव्य राजवाडे बांधले गेले, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा यांच्यासाठी वेगवेगळे. नृत्य, गाणं, उत्सव, सुंदर वस्त्र आणि भोजन, सर्व काही सिद्धार्थांच्या भोवती असं रचण्यात आलं की त्यांना कधीच दुःख, रोग, वृद्धत्व किंवा मृत्यू दिसू नये. पण सत्यापासून कोणी किती काळ पळू शकतो? बालपणापासूनच सिद्धार्थांच्या अंतर्मनात एक प्रश्न सतत घुमत राहायचा, जीवन म्हणजे काय? दुःख का आहे? मृत्यू का येतो? हे प्रश्न सामान्य नव्हते आणि सामान्य उत्तरांनी ते शांत होणार नव्हते. गुरुकुलात सिद्धार्थांना वेद, शस्त्रविद्या, राजनीती, संगीत आणि तत्वज्ञान यांचे शिक्षण दिले गेलं. ते प्रत्येक विद्येत पारंगत होते, पण त्यांचं मन मात्र कुठेतरी वेगळंच भटकत होतं. ते नेहमी मौनात असायचे, फारस बोलायचे नाही, पण जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांच्या शब्दांत खोल अर्थ असायचा. त्यांचे मित्र त्यांना समजू शकत नव्हते, पण इतकं नक्की होतं की हा मुलगा खूप गंभीर आणि अंतर्मुख आहे. त्यांचा एकांतप्रिय स्वभाव, ध्यानात रममाण होणं आणि जगाविषयी गूढ जिज्ञासा, हे सगळं संकेत होतं त्या महान प्रवासाचं, जो त्यांना बुद्धत्वाकडे घेऊन जाणार होता. आणि इथे संपतो त्यांचा बालपणाचा टप्पा, एक असा कालखंड जिथे एका राजकुमाराने केवळ वैभव नव्हे तर आत्म्याच्या आवाजालाही ऐकायला सुरुवात केली. सिद्धार्थांचा जन्म एक चमत्कार होता, त्यांचे जीवन एक संदेश, आणि त्यांच्या बालपणातील करुणा, संवेदनशीलता आणि जिज्ञासा हे बीज होतं, ज्यातून पुढे बोधिवृक्षावर ज्ञानाचं फूल उमलणार होतं. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या यौवन आणि विलासितेच्या जीवनाविषयी. एका अशा राजकुमाराची कथा, ज्याने भोग बघितले आणि मग वैराग्याचा मार्ग स्वीकारला. जोडलेले राहा आपल्या प्रवासात. भाग 2, युवावस्था आणि वैभवपूर्ण जीवन. राजकुमार सिद्धार्थ यांचे जीवन म्हणजे मानवी भावनांचा एक सुंदर, गहिरा आणि अंतर्मुख प्रवास आहे, वैभवाच्या शिखरापासून आत्मबोधाच्या खोलीपर्यंत. या भागात आपण त्यांची युवावस्था, त्यांच्या विलासी जीवनशैलीचा काळ, विवाह, पित्याचं स्थान आणि तरीही मनात उठलेली अस्वस्थता यांचा सखोल वेध घेणार आहोत. सिद्धार्थ जेव्हा किशोरावस्थेत पोहोचले तेव्हा त्यांचा सौंदर्य, शौर्य आणि प्रखर बुद्धिमत्ता यांची ख्याती संपूर्ण शाक्य वंशात पसरली होती. राजा शुद्धोधन यांनी ओळखलं होतं की सिद्धार्थ हा सामान्य मुलगा नाही. त्याच्या डोळ्यात विचारांचं गूढ होतं आणि त्याच्या स्वभावात असामान्य गंभीरता. हीच ती वयाची अवस्था होती जिथे जीवनाच्या आनंदांसोबतच त्याच्या मनात खोल विचारांची आणि आत्मशोधाची नितांत गरज जागृत होऊ लागली होती. राजा शुद्धोधन यांना हे भीतीने ठाऊक होतं की सिद्धार्थ कदाचित संन्यास घेईल. म्हणून त्यांनी राजकुमारासाठी एक अशा प्रकारचं वातावरण तयार केले ज्यात केवळ ऐहिक सुख आणि भोग होते. दर ऋतूनुसार सिद्धार्थसाठी भव्य महाल उभारले गेले.
वसंत, ग्रीष्म आणि हिवाळ्याच्या विश्रांतीसाठी वेगवेगळे राजवाडे. नृत्यांगना, गायक, संगीतज्ञ, सौंदर्य, दागिने, स्वादिष्ट अन्न, खेळ, पॉल सुख हाताशी होती. पण याच्या पलीकडे त्याच्या मनात काहीतरी हरवलेलं होतं. याच काळात सिद्धार्थचा विवाह झाला. त्यांची पत्नी यशोधरा ही रूपसंपन्न, गुणवान आणि अतिशय सुजाण स्त्री होती. ती देखील आपल्या काळातील तेजस्वी स्त्रियांपैकी एक होती, प्रबुद्ध, संयमी आणि आत्मीय. हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नव्हता, तर दोन अंतरात्म्यांचा मिलन होता. लवकरच त्यांच्या संसारात पुत्राचा जन्म झाला, राहुल. पित्याचे झालेलं पित्यत्व सिद्धार्थसाठी एका वेगळ्याच भावनिक प्रवाहासारखं होतं. पण एवढ्या साया ऐहिक सुखांमध्ये कुठेतरी एक ओलसर उदासी होती. एका बाजूला सौंदर्य, सन्मान, प्रतिष्ठा, पत्नीचा प्रेमळ सहवास, मुलाची किलबिल हे सर्व सुख होते, पण दुसऱ्या बाजूला त्याच्या मनाच्या गाभायात एक अशांतता, एक शून्यता वसलेली होती. सिद्धार्थ स्वतःला विचारत होता, हेच का जीवन आहे? हीच का अंतिम समाधी? का तरी या भव्यतेतही त्यांना अंतर्मनात खुप्त राहणारी पोकळी जाणवत होती. या काळात त्यांचा आत्म्याशी झालेला संघर्ष वाढत गेला. शरीर विलासात रमलं होतं, पण आत्मा काहीतरी वेगळ्याचा शोध घेत होता. दिवस सुंदर होते, रात्रियांना चांदण्यांची साथ होती, पण मनात सतत विचारांची आंदोलनं होती. त्यांना हे कळायला लागलं होतं की हे सगळं विलास, संपत्ती, सौंदर्य, प्रेम क्षणिक आहे, नश्वर आहे. यशोधरेच प्रेम त्यांच्यासाठी गोड होतं, पण आत्मिक शांती देणारा नव्हतं. राहुलच्या जन्माने त्यांच्या आयुष्यात जी कृतार्थतेची भावना निर्माण झाली होती, तीच एक प्रकारचा बंधन देखील बनली होती. आता त्यांच्या मनात एक युद्ध सुरू झालं होतं, एकीकडे कर्तव्याची भावना, दुसरीकडे आत्म्याची हाक. या द्वंद्वाला त्यांनी कधीही उघडपणे व्यक्त केलं नाही. त्यांचे शब्द नेहमी गोड आणि मितभाषी होते, पण डोळ्यांमध्ये गूढ अस्वस्थता होती. रात्रीच्या शांततेत, जेव्हा सर्व काही झोपलेलं असे, तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न जागा होत असे, मी कोण आहे? माझे जीवन केवळ राजवाड्यांपुरतं मर्यादित आहे का? सत्य काय आहे? दुःख काय आहे? त्याचं कारण काय आहे? हीच ती अवस्था होती, जिथे एका महात्म्याच्या जीवनाचा मूळ बिंदू निर्माण झाला. त्यांच्या आत जागृत झालेलं प्रश्नांचं हे वादळच पुढच्या टप्प्यात त्यांना सत्याच्या शोधाकडे घेऊन जाणार होतं. आपण म्हणू शकतो की सिद्धार्थची युवावस्था म्हणजे आत्मशोधाचा प्रारंभ बिंदू होता. या टप्प्यावर ते एक राजा होते, पण त्यांच्या अंतर्मनात बुद्ध होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. हीच ती वळण होती जी त्यांना सांसारिक सुखाच्या सोपानावरून वैराग्याच्या पहिल्या पायरीकडे घेऊन गेली. भाग 3. 4 दर्शनांची घटना. मानवाच्या जीवनात काही क्षण असे येतात, जे केवळ त्याच्या विचारसरणी, दृष्टिकोन आणि जीवनाची दिशा नव्हे, तर संपूर्ण अस्तित्वच बदलून टाकतात. सिद्धार्थांच्या जीवनात असे 4 निर्णायक क्षण आले, ज्यांना आपण आज 4 महान दर्शन म्हणून ओळखतो. वृद्ध व्यक्ती, रोगी, मृत व्यक्ती आणि संन्यासी यांचे दर्शन. ही केवळ बाह्य दृश्ये नव्हती, तर ती एका गहन अंतःप्रेरणेची सुरुवात होती. ह्या 4 दर्शनांनी सिद्धार्थांना एका राजकुमारापासून महात्मा बुद्ध होण्याच्या मार्गावर नेले. सिद्धार्थांचे जीवन त्या काळपर्यंत विलास, ऐश्वर्य आणि सर्व प्रकारच्या सुखसुविधांनी भरलेले होते. राजा शुद्धोधन यांनी त्यांच्या पुत्रासाठी एक असा कृत्रिम संसार निर्माण केला होता, ज्यामध्ये दुःख, वेदना आणि जीवनातील कठोर सत्य यांचा लवलेशही नव्हता. त्यांनी स्पष्ट आज्ञा दिली होती की राजकुमाराच्या समोर कोणताही वृद्ध, रोगी किंवा मृत व्यक्ती दिसू नये. सिद्धार्थांना हेच समजावले गेले की जीवन म्हणजे केवळ सौंदर्य, तारुण्य आणि सुख. परंतु एके दिवशी निसर्गाने आपल्या नियमांचे बंधन तोडून सिद्धार्थांना अशा सत्यांचा साक्षात्कार करून दिला, ज्यांनी त्यांच्या अंतःकरणाला हादरवून टाकले.
पहिले दर्शन, वृद्ध व्यक्तीचे दृश्य। एका दिवशी सिद्धार्थ आपल्या रथावर नगर भ्रमणासाठी निघाले। रस्त्यांवर फुलांची सजावट होती, प्रजाजन जयघोष करत होते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण होते। इतक्यात त्यांनी एक अशक्त, वाकलेला वृद्ध माणूस पाहिला, ज्याचे हात थरथरत होते, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता आणि चालण्यासाठी त्याला काठीचा आधार घ्यावा लागत होता। हे पाहून सिद्धार्थ आश्चर्यचकित झाले। त्यांनी सारथ्याला विचारले, हा माणूस असा कांपतो आहे, याचे शरीर इतके दुर्बल का झाले आहे? सारथ्याने उत्तर दिले, प्रभू, हे वृद्धत्व आहे। जो कोणी जन्म घेतो त्याला एक दिवस वृद्ध होऊच लागतं। हे उत्तर ऐकून सिद्धार्थ निशब्द झाले। त्यांना पहिल्यांदाच जाणवले की तारुण्य चिरंतन नाही। काळाची चाल शरीराला झिजवते आणि हा बदल अपरिहार्य आहे। त्यांच्या मनात विचार घोळू लागले, मीही वृद्ध होईल का? यशोधरा, राहुल, सगळे। दुसरे दर्शन, रोगी व्यक्तीचे दृश्य। काही दिवसांनी पुन्हा एकदा नगर भ्रमण करताना त्यांनी एक रोगी माणूस पाहिला, वेदनेने विव्हळणारा, जमिनीवर लोळण घेत असलेला, डोळे दुःखाने भरलेले, शरीर थरथरतं। हे दृश्य पाहून सिद्धार्थांच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली। त्यांनी विचारले, हा माणूस अशा अवस्थेत का आहे? सारथ्याने मान खाली घालून उत्तर दिले, राजकुमार, हा रोग आहे। राजा असो वा रंक, प्रत्येक माणसाला एखाद्या टप्प्यावर आजाराचा सामना करावाच लागतो। शरीराच्या वेदना टाळता येत नाही। हे उत्तरही सिद्धार्थांच्या अंतःकरणात खोलवर घुसले। रोगापासून कोणीही सुटू शकत नाही, ही असहायता, ही वेदना। आज सुंदर असलेले शरीर उद्या क्षीण आणि जर्जर होऊ शकते, हे सत्य त्यांच्या मनाला हलवून गेले। तिसरे दर्शन, मृत व्यक्तीचे दृश्य। पुढच्या भ्रमणात सिद्धार्थांनी एक अंत्ययात्रा पाहिली। बुडवाजत होते, लोक दुःखात बुडाले होते आणि एक मरण पावलेली व्यक्ती फुलांनी सजवलेली असलेल्या चितेवर नेली जात होती। सिद्धार्थांच्या रथाचे चाक तेथेच थांबले। हे काय चाललं आहे? सिद्धार्थांनी विचारले। सारथ्याने उत्तर दिले, प्रभू, ह्या माणसाचा मृत्यू झाला आहे। त्याचे जीवन संपले। तो पुन्हा कधीही उठणार नाही, बोलणार नाही। सिद्धार्थांच्या अंगावरील प्रत्येक पेशी थरथरू लागली। मृत्यू, हेही जीवनाचा एक भाग आहे। त्यांच्या आत एक वादळ उठले, मीही एक दिवस मरे। हे शरीर, ही चेतना, सगळं संपून जाईल। हा प्रश्न आता त्यांच्या अस्तित्वाच्या गाभ्यालाच स्पर्श करत होता। त्यांनी जाणले की जीवन म्हणजे केवळ सौंदर्य आणि सुख नाही, तर वृद्धत्व, रोग आणि मृत्यू ही अनिवार्य सत्यमही आहेत। आता त्यांना पूर्वीसारखे जगता येत नव्हते। त्यांच्या डोळ्यात सत्याच्या शोधाची जाणीव प्रखर होत होती। चौथे दर्शन, संन्याशाचे दृश्य। या प्रश्नांनी विचलित झालेले सिद्धार्थ परतत असताना त्यांनी एक संन्यासी पाहिला, चेहऱ्यावर अपार शांती, चालीत स्थैर्य, डोळ्यात दिव्य समतोल। त्याच्या अंगावर कुठलेही ऐश्वर्य नव्हते, मोह, भीती, फक्त एक शांत अस्तित्व। सिद्धार्थ थक्क झाले। त्यांनी विचारले, हा माणूस कोण आहे? सारथ्याने उत्तर दिले, प्रभू, हा एक संन्यासी आहे। त्याने जीवनाच्या सत्याचा शोध घेण्यासाठी घर, परिवार, संपत्ती यांचा त्याग केला आहे। तो शांती आणि ज्ञानाच्या शोधात आहे। सिद्धार्थांच्या मनाला जणू उत्तर मिळाले होते। त्यांनी पहिल्यांदाच अनुभवले की या जगातील दुःखांपासून मुक्ती शक्य आहे। एक असा मार्ग आहे जो रोग, वृद्धत्व आणि मृत्यूच्या पलीकडे नेतो, तो आहे ज्ञानाचा, त्यागाचा आणि आत्मचिंतनाचा मार्ग। ही चार दृश्ये केवळ सिद्धार्थांची दृष्टी नव्हे, तर त्यांचे संपूर्ण जीवन बदलून गेली। आता ते केवळ एक राजकुमार नव्हते, तर एक साधक झाले होते।
त्यांच्या अंतःकरणात उठलेली ती पहिली लाट त्यांना एका अंतहीन आध्यात्मिक प्रवासाकडे घेऊन गेली, ज्यात समर्पण होते, संघर्ष होता आणि शेवटी दिव्य प्रकाशाची प्राप्ती. हीच 4 दर्शनं त्यांच्या पुढील उपदेशांचा पाया ठरली. ह्याच अनुभवांच्या आधारे त्यांनी 4 आर्य सत्यांची संकल्पना मांडली, जी आजही कोट्यवधी लोकांना जीवनातील पीडांपासून मुक्तीचा मार्ग दाखवते. या घटनांनी सिद्धार्थांच्या जीवनाचा पाया हादरला, पण ह्याच कंपनातून एका महान आत्म्याचा जन्म झाला, जो केवळ स्वतःसाठी नाही, तर समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी पुढे चालत राहिला. भाग 4. महाभिनिष्क्रमण. गृहत्याग. गाढ रात्रीचा तो काळोख. साया जगाने झोपेची कुशी घेतलेली, दरबार शांत, राजवाडा निस्तब्ध, पण त्या शांततेच्या गाभ्यात एक अशांत आत्मा जागा होता. तो होता राजकुमार सिद्धार्थ. एका विलक्षण निर्णयाच्या उंबरठ्यावर उभा. हा निर्णय होता संपूर्ण ऐश्वर्य, राजवैभव, प्रिय कुटुंब, पत्नी यशोधरा आणि नवी जन्मलेली अपत्य राहुल यांचा त्याग करून संन्यासाच्या, आत्मशोधाच्या मार्गावर निघण्याचा. यालाच म्हणतात महाभिनिष्क्रमण. सिद्धार्थच्या मनात तो क्षण अत्यंत वेदनादायक आणि निर्णायक होता. 4 दर्शनांनी त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली होती, एक म्हातारा, एक रुग्ण, एक मृतदेह आणि एक संन्यासी. हे दृश्य पाहून त्यांच्या मनात जीवनाचे सत्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. आपण आयुष्यभर केवळ सुखोपभोगात राहिलो तर या दुःखाच्या मुळांपर्यंत पोहोचता येणार नाही, हे त्यांना उमले होते. त्यामुळेच त्या रात्री, साया भावनांना आणि मोहांना बाजूला ठेवून, त्यांनी मनोमन संकल्प केला, हे आयुष्य केवळ माझे नाही, मला सत्य शोधायचं आहे, दुःखाचं कारण आणि त्यावरचा मार्ग जाणून घ्यायचा आहे. काही काळापूर्वीच त्यांचा पुत्र राहुल जन्माला आला होता. यशोधराच्या डोळ्यात त्यांच्याबद्दलचं प्रेम होतं, विश्वास होता, पण सिद्धार्थच्या अंतःकरणात एक आग धगधगत होती, आत्मज्ञानाची, मोक्षाच्या शोधाची. म्हणूनच त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला, सर्व बंधने तोडायची, सर्व मोह झटकायचे आणि अज्ञाताच्या वाटेवर एकट्याने निघून जायचं. सिद्धार्थ आपल्या पत्नी आणि पुत्राला झोपलेले पाहतात. क्षणभर त्यांचे पाय थबकतात. डोळ्यातून अश्रू ओघळतात. पण हृदय म्हणतं, जर थांबलो तर प्रवास सुरूच होणार नाही. त्यांनी आपल्या विश्वासी सारथी चन्नाला आज्ञा केली, घोडा सॅडल्ड करून घे. मला बाहेर पडायचं आहे. चन्ना गोंधळतो, विचारतो, राजन, ह्यावेळी? पण सिद्धार्थ ठाम होते. चन्ना आणि त्यांचा प्रिय घोडा कंथक यांच्यासोबत त्यांनी राजवाडा सोडला. आपल्या आयुष्याचा तो अंतिम वैभवपूर्ण क्षण मागे टाकून. राजवाड्याच्या बाहेर पोहोचल्यावर सिद्धार्थने स्वतःचे राजवस्त्र उतरवले, दागदागिने काढून दिले आणि केस स्वतःच्या हातांनी कापले. त्यांनी चन्नाला सांगितलं, हे सर्व माझ्या वडिलांना परतणे. तो क्षण केवळ वस्त्र किंवा वैभव टाकण्याचा नव्हता, तो स्वतःच्या अहंचा त्याग होता. त्या रात्री एका राजकुमाराचा मृत्यू झाला आणि एका शोधक संन्याशाचा जन्म झाला. हा त्याग केवळ वैयक्तिक नव्हता, तो एका युगाचे, एका वैचारिक क्रांतीचे द्योतक ठरला. सिद्धार्थने जे केलं ते कोणत्याही सामान्य माणसाला अशक्य वाटेल. पत्नी, अपत्य, महाल, सत्ता या सायांवर पाय देऊन त्यांनी केवळ एक गोष्ट शोधण्यासाठी प्रवास सुरू केला, सत्य. त्यांच्या या त्यागामागे कुठलाही द्वेष नव्हता, राग नव्हता, बंड नव्हतं. होता फक्त प्रश्न, दुःख का आहे आणि तीव्र इच्छा, याचं उत्तर शोधायचं आहे. हा त्याग, हा विरह, हे दुःख, हे केवळ बौद्ध धर्मासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणास्थान ठरलं. महाभिनिष्क्रमण आपल्याला शिकवतो की जेव्हा जीवन आपल्याला एक खणखणीत प्रश्न विचारतं, तेव्हा त्याचं उत्तर शोधणं हाच आपला खरा धर्म असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक वळण येतं, जेव्हा आपल्याला कठीण निर्णय घ्यावा लागतो. तेव्हा सिद्धार्थप्रमाणे आपल्यात धैर्य असायला हवं. आजही आपण जेव्हा मोहाच्या,
लोभाच्या, आरामाच्या साखळदंडात अडकलो आहोत, तेव्हा सिद्धार्थ आपल्याला आठवतात, कारण त्यांनी या सर्व बंधनांना तोडलं, सत्यासाठी, मुक्तीसाठी. महाभिनिष्क्रमण म्हणजे केवळ घरातून बाहेर पडणं नव्हे, तर मनोविकारांपासून बाहेर पडणं आहे. ते एक आध्यात्मिक जन्म आहे. एका अशा प्रवासाची सुरुवात आहे, ज्याचा अंत बुद्धत्वामध्ये होतो. आणि म्हणूनच सिद्धार्थचा हा गृहत्याग आजही महाभिनिष्क्रमण म्हणून स्मरणात राहतो, एक जागतिक परिवर्तन घडवणारा निर्णय. ही कथा केवळ प्राचीन भारताची नाही, ही कथा आहे प्रत्येक जिज्ञासू, शोधक, साधक आत्म्याची, जो सत्यासाठी, तत्वासाठी आणि मोक्षासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार असतो. भाग 5. तपस्या आणि आत्मज्ञानाचा शोध. राजकुमार सिद्धार्थ यांचे जीवन हे एक अत्यंत विलक्षण आणि प्रेरणादायक यात्रा आहे. हे त्या क्षणाचे प्रतीक आहे, जेव्हा त्यांनी भोगविलासाच्या जीवनाला सोडून एक उच्च उद्देश साध्य करण्यासाठी तपस्या आणि आत्मज्ञानाच्या शोधाचा मार्ग स्वीकारला. हे फक्त भौतिक सुखांचा परित्याग नव्हता, तर आत्म्याच्या गाभ्यात उतरून सत्य अनुभवण्याची एक आंतरिक प्रक्रिया होती. त्यांचा हा निर्णय केवळ त्यांचे जीवन बदलणारा ठरला नाही, तर सर्व मानवतेसाठी एक नवीन मार्ग उघडला. हा मार्ग होता बोधीचा, जागरणाचा आणि करुणेच्या विस्ताराचा. चला, या भागात आपण तपश्चर्या कशी केली, विविध गुरूंच्या शिकवणी घेतल्या आणि अखेर उरुवेलामध्ये ध्यान करून आत्मज्ञान कसे प्राप्त केले हे विस्ताराने जाणून घेऊ. कठोर साधना, आत्मशक्तीची परीक्षा. गृहत्याग केल्यानंतर सिद्धार्थ यांनी प्रथम ठरवले की ते आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपस्या करतील. त्यांनी हे चांगले समजून घेतले होते की फक्त शास्त्र वाचन किंवा इतर विद्वानांचे शब्द ऐकून आत्मसत्य मिळवता येणार नाही. म्हणूनच त्यांनी कठोर साधनेचा मार्ग स्वीकारला. ते गयाजवळ एका शांत आणि निर्जन ठिकाणी जाऊन राहिले, जिथे त्यांनी आपले शरीर कष्ट देऊन साधना सुरू केली. त्यांनी अन्न ग्रहण करणे जवळपास बंद केले. सुरुवातीला ते एकदाच एक तान्ना किंवा कधीकधी एक तीळ घेत होते. हळूहळू हेही कमी झाले आणि ते केवळ वायूवर जगण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे शरीर हाडांच्या कण्यासारखे होऊन गेले, हाडे बाहेर येत होती, त्वचा जळायला लागली आणि डोळ्यांची ज्योती मंद होऊ लागली. पण त्यांनी साधना सोडली नाही. त्यांचा आत्मबलच होता, ज्यामुळे त्यांना इतक्या कठोर तपस्येच्या मार्गावरही टिकून राहता आले. असे म्हटले जाते की एक वेळी ते ध्यानात इतक्या गडबडीत गडले होते की अनेक दिवस त्यांचे शरीर हलले नाही आणि त्यांनी आहार घेतला नाही. त्यांना बाह्य जगताची कोणतीही जाणीव नव्हती. त्यांचा संपूर्ण अस्तित्व एकाच उद्देशावर केंद्रित झाला होता, आत्मज्ञान प्राप्त करणे. परंतु या कठोर तपस्यांनंतर देखील त्यांना ते शांती, ते प्रकाश मिळाले नाही जे त्यांना शोधायचं होतं. हा अनुभव त्यांना एक महत्त्वाचा धडा देतो, आत्मज्ञान फक्त शरीराला पीडित करून मिळवता येत नाही. इतर गुरूंबरोबर भेटी. ज्ञानाच्या विविध धारांशी परिचय. सिद्धार्थ यांनी कठोर तपश्चर्येसोबतच ज्ञानाच्या विविध मार्गांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. ते त्या काळातील प्रमुख साधक आणि गुरूंच्या भेटीला गेले आणि त्यांच्या शिकवणीला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. प्रथम ते आलार कालाम नामक एका गुरूकडे गेले. आलार कालाम समाधीच्या उच्च अवस्थेचे ज्ञाता होते. सिद्धार्थ यांनी त्यांच्याकडून अकिंचनायतन समाधीच्या पद्धती शिकल्या आणि काहीच वेळात ती पूर्णता प्राप्त केली. आलार कालाम यांनी सिद्धार्थ यांच्या गुणांची पाहणी करून त्यांना आपला उत्तराधिकारी बनवण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु सिद्धार्थ समाधानी झाले नाही. त्यांना अनुभवाने कळले की हे अंतिम सत्य नाही. आत्मज्ञानाच्या दिशेने हे एक थांबच होय, अंतिम लक्ष्य नाही. ते तेथून पुढे गेले आणि उद्दक रामपुत्र नामक गुरूंच्या ठिकाणी पोहोचले. तिथे त्यांनी नैवसन्यानासन्यायतन हे सूक्ष्म समाधी राज्य प्राप्त केले. या समाधीतील अवस्था अत्यंत सूक्ष्म होती,
जिथे चेतना आणि अचेतना यांचा भेद मिटतो. पण हेही त्यांना पूर्ण शांती आणि ज्ञान देऊ शकले नाही. या दोन गुरूंच्या शिकवणींपासून सिद्धार्थ या निष्कर्षापर्यंत पोहोचले की बाह्य साधने कितीही उच्च असल्या तरी त्यांना अंतिम सत्याच्या कडे पोहोचवता येणार नाही. त्यांना आता एका अशा मार्गाची आवश्यकता होती जो न खूप भोगाचा असावा आणि नच खूप तपस्येचा, बल्कि एक असा मार्ग जो मध्यम मार्ग असावा. हा विचार नंतर मध्यमार्ग म्हणून बौद्ध धर्माचा पाया बनला. उर्वेलामध्ये ध्यान, आत्मज्ञान प्राप्तीच्या दिशेने. या अनुभवांनंतर सिद्धार्थ उर्वेला, सध्याचे बोधगया नावाच्या ठिकाणी पोहोचले. तिथे एक शांत, पवित्र आणि ऊर्जा भरलेली जागा होती, जिथे त्यांनी एका विशाल पीपल झाडाखाली आसन धरले. त्यांनी दृढ संकल्प केला, जेव्हापर्यंत मी पूर्ण ज्ञान प्राप्त करीत नाही तोपर्यंत मी या आसनावरून उठणार नाही. शरीर नष्ट होईल पण मी मागे हटणार नाही. हा संकल्प अत्यंत शक्तिशाली होता. त्यांनी ध्यानात प्रवेश केला आणि आत्मनिरीक्षणाच्या गहिऱ्या स्तरात उतरले. ध्यान करताना त्यांना आपल्या आत असलेल्या सर्व विकारांशी, मोह, भय, इच्छा आणि लोभाशी संघर्ष करावा लागला. हा संघर्ष बाह्य नव्हता, तर एक आंतरिक युद्ध होते. असे म्हटले जाते की मारा, जो अज्ञान आणि मोहाचे प्रतीक होता, त्यांनी सिद्धार्थला विचलित करण्यासाठी भयानक दृश्ये दाखवली, अप्सरांना पाठवले, भीतीदायक रूपे दाखवली, पण सिद्धार्थ अडिग राहिले. त्यांचे ध्यान इतके गडबडीत होते की ते चेतनेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले. त्यांनी जीवन आणि मृत्यूच्या चक्राचे किमान ज्ञान मिळवले. त्यांनी हे अनुभवले की दुःखाचे मूळ कारण काय आहे आणि तेथून मुक्तता कशी मिळवता येईल. याच अवस्थेत त्यांना बोधी प्राप्त झाली, ज्ञानाची ती अवस्था जिथे सर्व भ्रम समाप्त होतात आणि फक्त शुद्ध सत्य शिल्लक राहतो. त्या क्षणी ते बुद्ध बनले, जागृत, प्रबुद्ध, सम्यक दृष्टी प्राप्त करणारे. मानवतेसाठी एक संदेश. सिद्धार्थाची ही यात्रा केवळ एक व्यक्तीच्या आत्माच्या शोधाची नव्हती, तर संपूर्ण मानवतेसाठी एक संदेश होती की सत्याच्या शोधासाठी बाह्यदृष्टीची किंवा शरीराच्या यातनांची आवश्यकता नाही. त्यासाठी संतुलित, जागरूक आणि करुणामय दृष्टिकोन आवश्यक आहे. त्यांनी दाखवले की आत्मज्ञानाच्या मार्गावर चालण्यासाठी साहस, त्याग आणि अंतर्मनाच्या गहिराईत प्रवेश करण्याचा संकल्प आवश्यक आहे. त्यांची ही यात्रा आजही प्रत्येक जागरूक आत्म्याला प्रेरणा देते. कोणताही काळ असो, कोणतीही संस्कृती असो, बुद्धांची ही यात्रा आपल्याला शिकवते की शांती, करुणा आणि आत्मज्ञानाचा शोध हा मानव जीवनाचा सर्वोत्तम उद्देश आहे. भाग 6. बोधगयामध्ये ज्ञान प्राप्ती. गौतम बुद्धाचा जीवन संघर्ष आणि साधनेचा एक अद्वितीय उदाहरण आहे, जे आजही आपल्याला आत्मज्ञानाच्या मार्गावर चालायला प्रेरित करते. बोधगया, तो पवित्र ठिकाण, जिथे गौतम बुद्धाने ज्ञान प्राप्तीचा अद्वितीय अनुभव घेतला, फक्त त्यांचा जीवन बदलणारा क्षण नव्हता, तर संपूर्ण मानवतेसाठी एक प्रकाशस्तंभ बनला. हे ते ठिकाण आहे जिथे त्यांनी त्यांची तपस्या आणि साधनेच्या माध्यमातून आंतरिक शांती आणि बाह्य सत्य शोधले. या ठिकाणी बोधी वृक्षाखाली बसून त्यांनी फक्त संसारातील दुःखाचे कारण जाणले, तर त्याचे समाधानही शोधले. या व्हिडिओमध्ये आपण बोधगयामध्ये गौतम बुद्धाची ज्ञान प्राप्तीचे अद्वितीय क्षण विस्तृतपणे समजून घेऊ. बोधी वृक्षाखाली ध्यान. बोधगयामध्ये बोधी वृक्षाखाली बसून ध्यान करणे गौतम बुद्धाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा वळण होता. हे त्या ठिकाणाचे महत्त्व होते जिथे त्यांनी शांती आणि आत्मज्ञानाच्या दिशेने आपला पहिला पाऊल टाकला. गौतमसाठी हे स्थळ एक पवित्रतेचे प्रतीक होते, कारण येथेच त्यांना ती ज्ञान प्राप्ती मिळाली जी केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी अमूल्य होती. हे स्थान आजही जगभरातील लोकांसाठी एक तीर्थक्षेत्र बनले आहे. बोधी वृक्षाखाली बसून त्यांना ध्यानात गहिऱ्या स्थिरतेची अनुभूती झाली,
ज्यामुळे त्यांना केवळ मानसिक शांती मिळाली तर जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टाचीही समज आली. गौतम बुद्धाचा ध्यान एक साधा मानसिक प्रक्रिया नव्हती, तर ती एक गहन आत्मनिर्भर अभ्यासाचा भाग होती. ध्यानाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मन आणि शरीरावर नियंत्रण ठेवले, ज्यामुळे त्यांना सत्य ज्ञानाची प्राप्ती झाली. हे ध्यान केवळ शारीरिक विश्रांती किंवा मानसिक शांतीचा साधन नव्हते, तर ते आत्मज्ञानाचा एक सशक्त साधन होते, ज्यामुळे गौतमने जीवनाच्या दुःख आणि त्याच्या कारणांचे विश्लेषण केले. या ध्यानात त्यांनी हे जाणले की संसारात दुःख का आहे, त्याचे कारण काय आहे आणि ते कसे समाप्त केले जाऊ शकते. मारच्या प्रलोभनांचा सामना. गौतम बुद्धाच्या तपस्येदरम्यान सर्वात कठीण काळ तेव्हा आला जेव्हा त्यांनी बोधी वृक्षाखाली ध्यानाच्या गहरी स्थितीला प्राप्त केले. त्यावेळी त्यांचे मन आणि शरीर विविध प्रकारच्या प्रलोभनांचा आणि मोहक दृश्यांचा सामना करत होते. त्यांना मार असे संबोधले जाते, जे वाईटपणा आणि अज्ञानतेचे प्रतीक होते. मारने गौतम बुद्धासमोर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या विविध प्रकारचे प्रलोभन ठेवले. तो त्यांना भीती दाखवण्यासाठी विविध राक्षसांचा, आकर्षक अप्सरांचा आणि भूतप्रेतांचा रूप धारण करून उपस्थित झाला. त्याचा उद्देश होता गौतमच्या ध्यानाच्या स्थितीला विघटन करणे आणि त्यांना ध्यानापासून दूर करणे. पण गौतम बुद्धाने या सर्व प्रलोभनांचा सामना केला आणि त्यांना नाकारत ध्यानात अजून गहिऱ्या समाविष्ट होऊ लागले. मारचे प्रलोभन फक्त बाह्य रूपातच नव्हते, तर ते मानसिक पातळीवर देखील होते. तो गौतमच्या मनात शंका आणि भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. पण गौतम बुद्धाच्या दृढतेने आणि त्यांच्या मानसिक स्थिरतेने या प्रलोभनांचा सामना केला. यामुळे हे सिद्ध झाले की ध्यान आणि साधनेच्या मार्गावर चालताना फक्त बाह्य परिस्थितीशी लढा दिला जात नाही, तर आंतरिक संघर्ष देखील असतो. गौतमने हे सिद्ध केले की जर माणूस आपल्या आंतरिक शक्तीला ओळखतो, तर कोणताही बाह्य प्रलोभन त्याला आपल्या मार्गावर विचलित करू शकत नाही. बुद्धत्वाची प्राप्ती. गौतम बुद्धाची ज्ञान प्राप्तीचा क्षण फक्त त्यांच्या जीवनासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. बोधी वृक्षाखाली ध्यान करत असताना त्यांनी आत्मज्ञानाची प्राप्ती केली. या ज्ञानामुळे त्यांना संसारातील दुःख, त्याचे कारण आणि त्यापासून मुक्त होण्याचा मार्ग स्पष्ट झाला. गौतमने हे समजले की दुःख जीवनाचा अविभाज्य भाग आहे, पण हे दुःख आपल्या इच्छांपासून, आपल्या मोहापासून आणि आपल्या चुकीच्या धारणांपासून निर्माण होते. जेव्हा माणूस या इच्छांपासून आणि मोहापासून मुक्त होतो, तेव्हा तो शांती आणि खऱ्या ज्ञानाच्या स्थितीमध्ये प्रवेश करतो. गौतमने हेही समजले की दुःखापासून मुक्त होण्याचा मार्ग इतर कुठे नाही, तर तो व्यक्तीच्या आतच आहे. म्हणूनच त्यांनी मध्यम मार्ग अवलंबला, जो कोणत्याही अत्यधिक आहार किंवा अत्यधिक उपवासापेक्षा वेगळा होता. हा मार्ग संतुलनाचा होता, ज्यामध्ये आत्मघाती तपस्या होती आणि नच भोगवादी जीवन. ज्ञान प्राप्ती नंतरचा काळ. गौतम बुद्धाने बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त केल्यानंतर जो सत्य संसारासमोर ठेवला, तो आजही जगभरात मानला जातो. त्यांनी शिकवले की जीवनात दुःख आहे, दुःखाचे कारण आहे आणि दुःखापासून मुक्त होण्याचा मार्ग देखील आहे. हे सर्व त्यांनी 4 आर्य सत्य म्हणून सादर केले. हे 4 सत्य आहेत. 1. जीवनात दुःख आहे. 2. दुःखाचे कारण आहे इच्छा आणि मोह. 3. दुःखापासून मुक्तता शक्य आहे. 4. दुःखापासून मुक्त होण्याचा मार्ग आहे. 8 मार्ग. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वचन, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. या सत्यांना समजून गौतमने केवळ आपले जीवन बदलले, तर त्यांनी संपूर्ण जगाला हे सांगितले की योग्य दृष्टिकोन, योग्य विचार आणि योग्य आचरणातून आपण आपले जीवन सच्च्या प्रकारे बदलू शकतो. गौतम बुद्धाचा बोधगयामध्ये ज्ञान प्राप्तीचा अनुभव,
त्यांचे ध्यान आणि मारच्या प्रलोभनांचा सामना करणे आपल्याला हे शिकवते की जीवनात अडचणी येतील, प्रलोभन येतील, परंतु जर आपल्याकडे योग्य उद्दिष्ट आणि दृढ संकल्प असेल तर आपण कोणत्याही आव्हानाला पार करू शकतो. गौतम बुद्धाने दाखवले की आत्मज्ञानासाठी खरे तपस्या, मानसिक स्थिरता आणि संतुलित जीवन जगणे आवश्यक आहे. हेच ते मार्ग आहे ज्याद्वारे आपण आपल्या जीवनात शांती, समाधान आणि मुक्तता प्राप्त करू शकतो. बोधगयामध्ये बुद्धत्वाची प्राप्ती केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर ती जीवन जगण्याचा एक मार्ग आहे जो आजही आपल्यासाठी प्रासंगिक आहे. हेच कारण आहे की बोधगया आणि बोधी वृक्षाचे महत्त्व आजही जिवंत आहे आणि हे आपल्याला नेहमी प्रेरित करते की आपण आपल्या जीवनात सत्य आणि शांतीचे अनुसरण करावं. भाग 7 धर्मचक्र प्रवर्तन आणि प्रथम उपदेश. सारनाथमध्ये पंच भिक्षूंना उपदेश, 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गाची शिकवण. गौतम बुद्ध यांचे जीवन एक महान परिवर्तनाचे प्रतीक होते, जे केवळ त्यांच्या जीवनातच बदल घडवणारे नव्हते, तर संपूर्ण मानवतेसाठी एक नवीन दृष्टिकोन काढणारे होते. बोधगयामध्ये ज्ञान प्राप्तीनंतर त्यांचे पुढील महत्त्वपूर्ण पाऊल धर्मचक्र प्रवर्तन होते. हे घडणं केवळ एक ऐतिहासिक वळण नव्हे, तर बौद्ध धर्माच्या जन्माची सुरुवात होती. आज आपण त्या घटनेविषयी सविस्तर चर्चा करू, जेव्हा गौतम बुद्धांनी सारनाथमध्ये पंच भिक्षूंना उपदेश दिला आणि 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्गाची शिकवण दिली. हा उपदेश फक्त त्यांच्या अनुयायांसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी एक अमूल्य धरोहर बनला. धर्मचक्र प्रवर्तनाचे महत्त्व. गौतम बुद्ध यांनी ज्ञान प्राप्तीच्या नंतर जे पहिले उपदेश दिले ते 5 भिक्षू होते, ज्यांना ते पूर्वी भेटले होते आणि जे त्यांच्यासोबत संन्यासाचे जीवन जगण्याचा प्रयत्न करत होते. हे 5 भिक्षू, जे पहिले गौतम यांचे साधक साथी होते, बोधगयामध्ये गौतम यांचा अनुभव घेतल्यानंतर ते सारनाथमध्ये बुलवले गेल्यानंतर त्यांचे जीवन एक नवीन वळण घेत होते. हा क्षण होता जेव्हा गौतम बुद्धांनी पहिल्यांदा त्यांच्या उपदेशाद्वारे धर्मचक्र प्रवर्तित केले. धर्मचक्र म्हणजे धर्माचा चाक होय, जो जीवनाच्या सत्यतेची आणि मार्गाचे प्रकट करणारा आहे. हा मार्ग बौद्ध धर्माचे अनुयायी अवलंबतात, ज्यावर चालत असताना ते शांती, आत्मज्ञान आणि मोक्षप्राप्तीसाठी पुढे जातात. गौतम बुद्ध यांनी धर्मचक्राद्वारे हे दाखवले की आत्मज्ञानाची प्राप्ती एकटा साधक करू शकत नाही, तर ते सामूहिक प्रयत्न आणि योग्य मार्गावर चालल्याशिवाय साधता येत नाही. म्हणूनच सारनाथमध्ये पंच भिक्षूंना उपदेश देणे गौतम यांचे जीवन एक महत्त्वपूर्ण क्षण होते, तसेच बौद्ध धर्माच्या प्रकाशाचा प्रसार सुरू होण्याची सुरुवात होती. 4 आर्य सत्य, दुःख आणि त्याची समाप्तीचा मार्ग. गौतम बुद्ध यांचा पहिला उपदेश होता 4 आर्य सत्य. हे 4 सत्य बौद्ध धर्माचे मूलभूत तत्व झाले आणि संपूर्ण जगाला जीवनाच्या सत्यतेबद्दल जागरूक केले. या 4 सत्यांचा समजून घेणारा व्यक्ती केवळ आत्मशांती प्राप्त करत नाही, तर तो जगातील दुःख आणि त्याच्या कारणांचा सुद्धा समजून घेतो. हे सत्य आहे. 1. दुःख आहे. जीवनात दुःख आहे. गौतम बुद्धांनी सर्वप्रथम हे सत्य समोर ठेवले की जीवनात दुःख आहे. हे दुःख जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा भाग आहे. दुःखाचे कारण हे आहे की माणसाचे जीवन परिवर्तनशील आणि अस्थिर आहे. सुख आणि दुःख दोन्ही कालांतराने बदलत असतात आणि या दोहोंच्या दरम्यान आपल्याला असंतोष लागलेला असतो. हेच जीवनाचे सत्य आहे. 2. दुःखाचे कारण आहे इच्छाए आणि मोह. दुसऱ्या सत्यात गौतम बुद्धांनी सांगितले की दुःखाचे कारण आपल्या इच्छाए, आपला मोह आणि मनातील भ्रम आहे. माणसाने जेव्हा कुठल्या वस्तू मिळवण्यासाठी अत्यधिक इच्छा केली, तेव्हा तो दुःखाच्या तावडीत सापडतो. जेव्हा ही इच्छाए पूर्ण होत नाहीत किंवा नष्ट होतात, तेव्हा दुःखाची सुरुवात होते. म्हणूनच जीवनात सतत वेदना आणि पीडा सुरूच राहतात.
2 दुःखाचे कारण आहे इच्छाय आणि मोह. दुसऱ्या सत्यात गौतम बुद्धांनी सांगितले की दुःखाचे कारण आपल्या इच्छाय, आपला मोह आणि मनातील भ्रम आहे. माणसाने जेव्हा कुठल्या वस्तू मिळवण्यासाठी अत्यधिक इच्छा केली तेव्हा तो दुःखाच्या तावडीत सापडतो. जेव्हा ही इच्छाए पूर्ण होत नाहीत किंवा नष्ट होतात तेव्हा दुःखाची सुरुवात होते. म्हणूनच जीवनात सतत वेदना आणि पीडा सुरूच राहतात. 3 दुःखापासून मुक्तता शक्य आहे. तिसऱ्या सत्यात गौतम बुद्ध म्हणाले की दुःखापासून मुक्तता शक्य आहे. याचा अर्थ असा की जर आपण योग्य मार्गावर चाललो तर आपल्याला आपले दुःख समाप्त करता येईल. ही मुक्तता केवळ बाह्य गोष्टींपासून नाही तर आपल्या अंतर्मनातील इच्छांपासून आणि मोहापासून होईल. जेव्हा व्यक्ती त्याच्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो तेव्हा तो आत्मज्ञानाकडे वाटचाल करतो आणि दुःखापासून मुक्त होतो. 4 दुःखापासून मुक्त होण्याचा मार्ग अष्टांगिक मार्ग. चौथ्या सत्यात गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग दर्शवला जो दुःखापासून मुक्त होण्याचा मार्ग आहे. हा एक व्यावहारिक मार्ग आहे ज्याला अनुसरून व्यक्ती आपले जीवन शांती आणि संतुलनाच्या दिशेने बदलू शकतो. अष्टांगिक मार्गाचे 8 अंग आहेत. सम्यक दृष्टी, सही दृष्टिकोन, सम्यक संकल्प, सही संकल्प, सम्यक वचन, सही वचन, सम्यक कर्म, सही कर्म, सम्यक आजीविका, सही आजीविका, सम्यक व्यायाम, सही प्रयत्न, सम्यक स्मृती, सही ध्यान आणि सम्यक समाधी, सही समाधी. हे 8 अंग जीवनाच्या प्रत्येक पैलूला योग्य दिशेने घेऊन जातात. अष्टांगिक मार्ग आत्मज्ञानाची दिशा. अष्टांगिक मार्ग गौतम बुद्धांनी जीवनात संतुलन राखण्याचा एक अद्वितीय मार्ग म्हणून दाखवला. हा मार्ग केवळ मानसिक शांतीच देत नाही तर व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक विकासाची दिशा देखील दाखवतो. गौतम बुद्धांनी सांगितले की जीवनात कोणतीही गोष्ट अति असू नये. अति तपस्या, अति भोग. आपल्याला संतुलनाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. सही दृष्टिकोन, सम्यक दृष्टी म्हणजे तो मार्ग ज्याद्वारे आपण जगाचे सत्य समजू शकतो. सही संकल्प, सम्यक संकल्प म्हणजे आपल्या मन, वचन आणि क्रिया यामध्ये उच्चतम उद्देश ठेवणे. सही वचन, सम्यक वचन म्हणजे सत्य बोलणे आणि दुसऱ्याला हानी पोहोचवणे. सही कर्म, सम्यक कर्म म्हणजे आपल्याला तसेच इतरांसाठी योग्य कार्य करणे. सही आजीविका, सम्यक आजीविका म्हणजे आपले जीवन प्रामाणिकपणे जगणे. सही प्रयास, सम्यक व्यायाम म्हणजे आपल्या आतल्या चांगल्या गुणांचा विकास करणे. सही ध्यान, सम्यक स्मृती आणि सही समाधी, सम्यक समाधी यामुळे मनाची शांती आणि आत्मज्ञान प्राप्त होतात. गौतम बुद्धांचे 5 भिक्षूंना उपदेश देणे. जेव्हा गौतम बुद्धांनी सारनाथमध्ये 5 भिक्षूंना उपदेश दिला तेव्हा ते एक महत्त्वाचे घडण होते. हे भिक्षू आधी गौतम यांच्यासोबत होते आणि त्यांनी कठोर तपस्या केली होती. पण गौतम बुद्धांनी त्यांना समजावले की त्यांनी ज्या मार्गाचा अवलंब केला होता तो जीवनाच्या सत्यतेला दर्शवित नाही. ते म्हणाले की आत्मज्ञानाची प्राप्ती संतुलित मार्गावर चालल्यानेच होऊ शकते. अति तपस्या, भोगवादी जीवन. हा उपदेश त्या भिक्षूंना एक जीवनदान ठरला आणि त्यांनी गौतम बुद्धांचा मार्ग स्वीकारला. गौतम बुद्धांचे धर्मचक्र प्रवर्तन आणि प्रथम उपदेश केवळ बौद्ध धर्मासाठीच नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक अमूल्य धरोहर आहे. त्यांच्याद्वारे दिलेले 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग आजही आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. भाग 8 बुद्धांचा व्यापक प्रचार आणि शिष्यांची परंपरा. बुद्धांच्या जीवनातील हा टप्पा त्यांच्या उपदेशांच्या मर्यादित क्षेत्रातून बाहेर पडून एक व्यापक चळवळीचा रूप घेतो. या भागात आपण बुद्धांचे अनुयायी अंबपाली आणि अंगुलीमाल यांसारख्या विशिष्ट पात्रांची चर्चा करू, तसेच राजांशी त्यांचे संवाद आणि संघाची स्थापना याविषयी देखील जाणून घेऊ. बुद्धांचा प्रचार सुरुवातीला साधा होता.
परंतु त्यात असलेला प्रभाव अद्वितीय होता. बुद्धांनी कोणत्याही राजकीय शक्तीचा किंवा धर्मगुरूचा अवलंबन करता एक करुणामय मार्गदर्शक म्हणून आपले विचार प्रसारित केले. त्यांच्या शब्दांमध्ये सत्यता होती, अनुभवाची तपिश होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवतेची हाक होती. त्यांनी लोकांना त्यांच्या दुःखांचे कारण समजावून सांगितले आणि मोक्षाचा मार्ग दाखवला. बुद्धांचे पहिले अनुयायी ते 5 भिक्षू होते ज्यांना त्यांनी सारनाथ येथे पहिले धर्मचक्र प्रवर्तन करताना उपदेश दिला होता. हे 5 भिक्षूच संघाच्या प्रारंभिक पायाभूत ठरले. हळूहळू संघाचा विस्तार झाला आणि बुद्धांचे विचार देशाच्या कोप्यांपर्यंत पोहोचले. बुद्धांचे प्रत्येक प्रवचन एक ज्योतीसारखे होते, जे अज्ञानाच्या अंधकाराला दूर करत होते. आता अंबपालीबद्दल बोलूया. अंबपाली वैशालीची एक सुप्रसिद्ध नगरवधू होती. ती सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि कलात्मकतेची प्रतीक मानली जात होती. जेव्हा तिने बुद्धांचा उपदेश ऐकला तेव्हा तिच्या आत्म्याला अंतर्मुख करणारा अनुभव आला. तिला समजले की हा मनुष्य केवळ एक साधारण उपदेशक नाही, तर आत्म्याच्या वेदनांचा चिकित्सक आहे. अंबपालीने बुद्धांना आपल्या बागेत आमंत्रित केले आणि तो स्थळ आजही अंबपालीचा आम्रवाटिका म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी अंबपालीने आपल्या ऐश्वर्याचा त्याग करून बुद्धांच्या संघात दीक्षा घेतली. हा निर्णय केवळ सामाजिक दृष्टिकोनातून क्रांतिकारी नव्हता, तर तो दर्शवितो की बुद्धांचा प्रभाव किती खोलवर जातो, जिथे मोह आणि मायेचे बंधन स्वतःहून तुटतात. आता अंगुलीमाल बद्दल बोलूया. अंगुलीमाल एक डाकू होता, ज्याने एका अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली 100 लोकांची हत्या करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. त्याच्या गळ्यात मृत लोकांच्या बोटांची माळ असायची. तो भय आणि दहशतीचा पर्याय बनला होता. परंतु जेव्हा त्याचा सामना बुद्धांशी झाला तेव्हा त्याच्या आत काहीतरी तुटले आणि काहीतरी नवीन जन्माला आले. बुद्धांनी न डांटता न धमकावता फक्त म्हटले, थांब अंगुलीमाल, आणि तो थांबला. हे शब्द त्याच्या जीवनाचा वळणबिंदू ठरले. त्याच्या आतली हिंसा शांत झाली, त्याच्या प्रश्नांना उत्तर मिळाले आणि तो बुद्धांच्या चरणांमध्ये समर्पित झाला. असा परिवर्तन कोणतीही साधारण घटना नव्हती. हा तो क्षण होता जिथे मानवी हृदयाने करुणेला ओळखले. अंगुलीमाल नंतर भिक्षू बनला आणि समाजसेवेत आपले जीवन समर्पित केले. बुद्धांचा हा प्रचार केवळ व्यक्तींपर्यंत मर्यादित राहिला नाही. त्यांनी अनेक राजांशी संवाद साधले, ज्यामध्ये मगधचे महान सम्राट बिंबिसार, कौशलचे राजा प्रसेनजित आणि अजातशत्रू प्रमुख होते. हे संवाद केवळ राजकीय स्तरावर नव्हते, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत प्रभावशाली होते. सम्राट बिंबिसार तर बुद्धांपासून इतके प्रभावित झाले की त्यांनी राजगृहाजवळील वेणुवन नावाचे एक उपवन दान दिले, जिथे बुद्ध आणि त्यांचा संघ विश्रांती घेत असे. हेच वेणुवन नंतर बौद्ध संघाचे महत्त्वपूर्ण केंद्र बनले. राजा अजातशत्रू, जे आधी बुद्धांशी वैरभाव ठेवत होते, अखेरीस त्यांच्या उपदेशांपासून प्रभावित होऊन बौद्ध धर्माचे अनुयायी बनले. हे दर्शविते की बुद्धांच्या विचारांची शक्ती इतकी होती की ती युद्धाच्या आगीत जळत असलेल्या हृदयालाही शांत करू शकते. राजा प्रसेनजित देखील बुद्धांचे प्रिय अनुयायी बनले आणि त्यांनी आपल्या राज्यात बौद्ध विचारांचा प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. बुद्धांनी केवळ उपदेश दिले आणि अनुयायी निर्माण केले नाही, तर त्यांनी एक संघटित रचना तयार केली ज्याला आपण संघ म्हणतो. संघाचा अर्थ होता त्या लोकांचा समुदाय जे बुद्धांच्या मार्गावर चालू इच्छित होते. हा संघ भिक्षू आणि भिक्षुणींचा होता, ज्यांनी सांसारिक मोहाचा त्याग करून मोक्षाची साधना सुरू केली. संघाची स्थापना एक क्रांतिकारी विचार होता. हे एक असे मंच होते जिथे जात, लिंग, वर्ण आणि सामाजिक स्थितीला कोणतेही महत्त्व नव्हते. तिथे केवळ साधकाची निष्ठा आणि साधनेची तीव्रता महत्त्वाची होती.
संघात एक राजा देखील येऊ शकतो आणि एक शूद्र देखील. हे समता आणि स्वातंत्र्याचे जिवंत उदाहरण होते. संघाचे नियम विनयपिटकमध्ये उल्लिखित आहेत, जे भिक्षू आणि भिक्षुणींच्या जीवनाला अनुशासित आणि संतुलित बनवतात. संघात वेळोवेळी एकत्र येऊन चर्चा, उपदेश आणि ध्यानाची प्रक्रिया होत असे. हाच संघ पुढे जाऊन बौद्ध धर्माच्या प्रचाराचे केंद्र बनला आणि त्याच्या माध्यमातून बुद्धांचे विचार जगाच्या अनेक देशांपर्यंत पोहोचले. बुद्धांच्या प्रचाराच्या शैलीत सर्वात खास गोष्ट होती त्यांची करुणा आणि व्यावहारिकता. ते कधीही कोणावर आपले विचार लादत नसत. ते प्रश्नांच्या उत्तरांमध्ये जीवनाच्या गूढ रहस्यांना उलगडत. बुद्धांचे एकैक वचन त्यांच्या अनुयायांच्या हृदयात गुंजत असे. त्यांनी जीवनाला सोप्या भाषेत समजावले. त्यांनी धर्माला कोणत्याही कर्मकांडाशी जोडले नाही, तर मन, वाणी आणि कर्माच्या शुद्धतेला प्राधान्य दिले. बुद्धांचे प्रमुख शिष्य महाकश्यप, सारिपुत्र, मौद्गल्यायन, आनंद, उपाली, अनाथपिंडक आणि विशाखा यांसारखे अनेक लोक त्यांच्या विचारांशी जोडले गेले आणि त्यांनी जीवनाला बौद्ध मार्गाने चालवले. आनंद, जे बुद्धांचे चुलत भाऊ होते, त्यांनी बुद्धांचे अधिकतर प्रवचन कंठस्थ केले आणि पुढे जाऊन त्यांना संहिताबद्ध करण्यात मुख्य भूमिका बजावली. विशाखा, एक श्रेष्ठ महिला अनुयायी होती, जिने संघाला भिक्षुणींसाठी आश्रय, अन्न आणि वस्त्र उपलब्ध करून देण्याचे कार्य केले. अनाथपिंडक, जे एक श्रीमंत व्यापारी होते, त्यांनी जेतवन विहाराचे निर्माण करून बुद्धांना दान दिले. या लोकांच्या योगदानामुळे बौद्ध धर्म एक चळवळ बनला, जो समाजाच्या प्रत्येक वर्गाला स्पर्श करत गेला. बुद्धांचा प्रचार केवळ विचारांचा प्रचार नव्हता, तर ही एक नवीन सामाजिक क्रांती होती. त्यांनी माणसाला त्याच्या दुःखांपासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला, त्याला आपल्या जीवनाचा स्वामी होण्याची प्रेरणा दिली. त्यांनी म्हटले, अप्प दीपो भवः, म्हणजेच स्वतःचा दीपक बना. हे वाक्य केवळ एक प्रेरणा नाही, तर आत्मनिर्भरतेची पराकाष्ठा आहे. बुद्धांचे विचार केवळ भारतातच नाही, तर जगाच्या अनेक देशांमध्ये लोकांना प्रभावित केले. हे सर्व शक्य झाले संघाच्या नियम आणि अनुयायांच्या परंपरेमुळे. जर अंबपाली, अंगुलीमाल, आनंद, विशाखा आणि अनाथपिंडक यांसारखे लोक नसते, तर कदाचित बुद्धांचे उपदेश ग्रंथांपुरतेच मर्यादित राहिले असते. आजही जेव्हा आपण बुद्धांचे विचार ऐकतो, तेव्हा मन कुठेतरी आतून शांत होते. ती करुणा, ती शांतता, ती व्यावहारिक जीवनदृष्टी आपल्याला जीवनाची नवीन दिशा देते. हे आपल्याला प्रश्न विचारण्याची मुभा देते आणि उत्तर शोधण्याची शक्ती देखील. बुद्धांचा हा प्रचार, ही परंपरा, हा संघ एक अशी अमिट गाथा आहे, जी केवळ इतिहास नाही, तर आजही वर्तमान आहे. ती प्रत्येक माणसाच्या आतल्या अंधकाराला प्रकाशात बदलण्याची प्रेरणा आहे. म्हणून जेव्हा आपण बुद्धांच्या अनुयायांची चर्चा करतो, जेव्हा आपण अंबपालीच्या त्यागाला, अंगुलीमालच्या परिवर्तनाला आणि राजांच्या समर्पणाला पाहतो, तेव्हा आपल्याला हे समजते की बुद्ध केवळ एक व्यक्ती नव्हते, ते एक विचारधारा होते, एक जिवंत क्रांती, जी आजही आपल्या आत जिवंत आहे. म्हणून चला, बुद्धांच्या या प्रेरणादायक प्रवासाचा भाग बनूया. त्यांच्या विचारांना समजून घेऊया, स्वीकारूया आणि त्या प्रकाशाला आपल्या जीवनात प्रज्वलित करूया, ज्यामुळे आपण स्वतःही दीपक बनू आणि इतरांसाठीही मार्गदर्शक ठरू. भाग 9. महापरिनिर्वाण. भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण हे केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूचे वर्णन नव्हते, तर ते एका युगाच्या समाप्तीचे, एका विचारक्रांतीच्या शिखरावरून शांततेच्या अवकाशात विलीन होण्याचे दिग्दर्शन होते. त्यांच्या जीवनाचा अंतिम अध्याय कुशीनगर येथे लिहिला गेला, एक पवित्र भूमी जिथे एका महामानवाने शेवटचा श्वास घेतला, पण त्याचे विचार, तत्वज्ञान आणि करुणा अनंत काळासाठी जिवंत ठेवून गेले. त्यावेळेस बुद्धांचा वय 80 वर्षांचा होता. शरीर जरी थकलेले होते,
पण बुद्धाचे मन अजूनही अतीव तेजस्वी आणि जागृत होते. कुशीनगरला जाण्याच्या प्रवासात त्यांनी अनेक गावांतून, वनांतून आणि शिष्यांच्या सान्निध्यातून एक अंतर्गत शांतीचे वलय निर्माण केले होते. या प्रवासात त्यांनी आपल्या शिष्यांना अंतिम उपदेश दिला. त्यांनी सांगितले, हे भिक्खूंनो, सर्व सांस्कृतिक गोष्टी नश्वर आहेत. तुम्ही प्रयत्नपूर्वक सावध राहा, ही त्यांची अंतिम वाणी होती. किती सुलभ शब्द, पण त्यामध्ये किती खोल तत्वज्ञान आणि आंतरिक जागृती सामावलेली होती. बुद्धांनी आपले अंतिम दिवस कुशीनगर येथे एका सालवृक्षांच्या रांगेखाली घालवले. त्यांच्या आजूबाजूला अनगिनत शिष्य होते, महाकाश्यप, आनंद, उपाली आणि इतर हजारो. आनंद अत्यंत भावुकतेने विचारत होता, भगवंत, आपण गेल्यावर आम्ही कोणाकडे पाहायचं? बुद्धांनी शांतपणे उत्तर दिलं, आपले शरण स्वतःमध्ये घ्या, आपले दीप स्वतः व्हा. हा उपदेश केवळ त्या काळासाठी नव्हता, तो आजच्या प्रत्येक माणसासाठी आहे जो अंधारात आपले मार्ग शोधत आहे. त्यांनी सांगितले की शरीर नश्वर आहे, पण धर्म आणि विचार हेच खरे शाश्वत आहेत. त्यांनी संघाच्या भविष्यासाठी मार्गदर्शन दिले. संघ म्हणजे केवळ भिक्षूंनी बनलेली संघटना नव्हती, तर ती होती मूल्यांची वाहक. बुद्धांनी स्पष्ट सांगितले की धर्मगुरूंपेक्षा धर्मच श्रेष्ठ असतो. त्यांनी व्यक्तिवाद नाकारून तत्वज्ञानाचा आदर करण्याचा संदेश दिला. कुशीनगरमध्ये जेव्हा बुद्धांनी आपल्या शरीराचे त्याग केले, तेव्हा आकाशात एक अद्वितीय शांतता पसरली होती. पृथ्वी स्तब्ध झाली होती. जनसमुदाय रडत होता, पण बुद्धांनी आधीच सांगितले होते की रडू नका, दुःख नका मानू. माझे शरीर गेले तरी मी माझ्या विचारात, माझ्या धर्मात जिवंत आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांमध्ये सर्व जाती, धर्म आणि स्तरातील लोक होते. त्यांचे निर्वाण जात, भाषा, पंथ आणि देश यांच्या पलीकडे पोहोचले होते. महापरिनिर्वाण हा क्षण म्हणजे आध्यात्मिक तेजाचा उच्चतम क्षण होता. बुद्धांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या विचारांनी अनेक साम्राज्यांना आणि मनांना शरण घातले. अशोक सम्राटाने बुद्धाच्या विचारांनुसार संपूर्ण भारत आणि त्यापलीकडे धर्मप्रसार केला. बुद्धत्व ही केवळ उपासनेसाठी नव्हती, ती होती परिवर्तनासाठी. बुद्धाच्या अंतिम क्षणांमध्ये त्यांनी आनंदाला आपल्या जवळ बोलावलं. आनंद डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला, भगवंत, तुम्ही गेल्यानंतर आम्ही रिकाम वाटणार. बुद्धांनी त्याला समजावलं, हे आनंद, तुम्ही सत्याचा दीप व्हा, मी नव्हे, तर सत्य आणि धर्म हाच खरा गुरु आहे. ही वाणी आजही प्रत्येक शोधकासाठी दीपस्तंभासारखी आहे. बुद्धांचे महापरिनिर्वाण म्हणजे केवळ एका महापुरुषाचा अंत नव्हता. ते होते करुणेचा, जागृतीचा आणि आत्मप्रकाशाचा नवा आरंभ. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांनी आपल्याला सांगितलं की मृत्यू अंतिम नसतो, तर तो एका नव्या जीवनदृष्टीचा आरंभ असतो. त्यांची अंत्यविधी संपूर्ण भारतभर पवित्र ठिकाणी वाटली गेली. 8 अवशेषांचे विहार बनले आणि त्यातून बौद्ध धर्माचा उदय झाला. बुद्धांच्या निर्वाणानंतर अनेक विचारवंत, लेखक आणि शिष्यांनी त्यांचे जीवनचरित्र लिहिलं. तेवढं विशाल, तेवढंच सूक्ष्म. त्यांच्या विचारांनी पिढ्यानपिढ्यांना आकार दिला. आजही जगभरातील कोट्यवधी लोक बुद्धाच्या विचारांपासून प्रेरणा घेतात. या अखेरच्या प्रवासाने आपल्याला एक संदेश दिला आहे, शांतता हे बाहेर नसतं, ते आपल्या अंतरात असतं. आणि बुद्ध म्हणजे शांततेचे जिवंत प्रतीक. त्यांचे अंतिम शब्द, अप्पदीपो भव, आपले दीप स्वतः बना, हेच मानवतेला पुढे घेऊन जाणारे शब्द आहेत. या महाविचारांच्या उजेडात आपणही आपले जीवन अधिक अर्थपूर्ण, सजग आणि करुणामय करू शकतो. कारण बुद्ध गेले नाही. ते आजही आपल्या विचारात, मनात आणि कर्मात जिवंत आहेत. भाग 10. बुद्धाचा विचार आणि आधुनिक युगातील प्रभाव. बौद्ध धर्माचा जागतिक प्रभाव. धम्मचक्र प्रवर्तन दिवस. आधुनिक समाजात बुद्धाच्या विचारांची प्रासंगिकता.
जगात आज जो आधुनिक युग आहे त्यामध्ये बुद्धाच्या विचारांचा प्रभाव विविध क्षेत्रांमध्ये खूप गर्द आणि महत्त्वपूर्ण आहे. बौद्ध धर्म, ज्याची स्थापना भगवान बुद्धांनी केली, तो फक्त प्राचीन भारताचा भाग नसून आज तो संपूर्ण जगभर एक शक्तिशाली मार्गदर्शन म्हणून वावरत आहे. बुद्धाचा जीवन प्रवृत्ती आणि त्यांचा तत्वज्ञान आज देखील आपल्याला शांत, करुणामय आणि एकत्रित विकासाची दिशा दाखवतो. या भागात आपण बुद्धाच्या विचारांची आणि त्यांच्यापासून झालेल्या प्रभावाची चर्चा करू. तसेच आपण हे समजून घेऊ की त्यांचे विचार आधुनिक युगात किती प्रभावी आहेत आणि ते कसे जागतिक पातळीवर पसरले आहेत. बुद्धाचा बौद्ध धर्म आणि जागतिक प्रभाव. बुद्धाच्या विचारांनी केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला नवीन दृष्टिकोन दिला. त्यांचे उपदेश जीवनाकडे एक नवीन दृष्टिकोन देत होते. दुःख, तृष्णा आणि मोहापासून मुक्त होऊन आत्मिक शांती प्राप्त करणे. बौद्ध धर्माचा जागतिक प्रभाव काळानुसार वाढला आहे आणि हा धर्म संपूर्ण आशियात फैलला आहे. विशेषतः श्रीलंका, थायलंड, बर्मा, कंबोडिया, व्हिएतनाम आणि चीनमध्ये तसेच पश्चिमी देशांमध्ये देखील बुद्धाच्या विचारांना स्वीकृती मिळाली आहे आणि मध्य 20व्या शतकात बौद्ध धर्माच्या विचारांची मान्यता वाढली. बुद्धाचा उपदेश जीवनाच्या प्रत्येक पद्धतीशी संबंधित होता. त्यांचा सर्वात मोठा संदेश हा होता की प्रत्येक व्यक्ती दुःख आणि कष्टातून मुक्त होऊ शकतो जर तो त्याच्या मनाला समजून घेतो आणि आत्मनियंत्रणाच्या मार्गाने त्याच्या विचारांना शुद्ध करतो. यामुळे जागतिक पातळीवर एक जागरूकता निर्माण झाली आणि एका वैचारिक क्रांतीला जन्म मिळाला. आजच्या जगात जिथे युद्ध, दहशतवाद आणि मतभेद वाढत आहेत, बुद्धाचा संदेश शांतता आणि अहिंसा म्हणून जगात एक मजबूत आधार बनला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिवस. धम्मचक्र प्रवर्तन दिवस बौद्ध धर्माचा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे जो दरवर्षी 15 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस त्या क्षणाला आठवण्यासाठी साजरा केला जातो जेव्हा भगवान बुद्धाने वाराणसीच्या सारनाथमध्ये आपल्या पहिले 5 शिष्यांना पहिले उपदेश दिले होते. हा उपदेश धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखला जातो, ज्याचा अर्थ धर्माचा चक्र फिरवणे असा आहे. या उपदेशात बुद्धांनी जीवनाच्या सत्याबद्दल, दुःख आणि दुःखाच्या कारणांबद्दल सांगितले. त्यांनी 4 आर्य सत्य आणि 8 अंगी मार्ग यांचा ज्ञान दिला जे बौद्ध धर्माच्या मूल तत्वांचे आधार आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा केवळ बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी महत्त्वाचा दिवस नाही, तर तो संपूर्ण मानवतेसाठी एक प्रेरणा असणारा दिवस आहे. हा दिवस आपल्याला हे आठवण करून देतो की बुद्धाचा संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे जितका हजारो वर्षांपूर्वी होता. या दिवशी विशेषतः बौद्ध समुदाय त्यांच्या उपदेशांच्या प्रचार प्रसारासोबतच अहिंसा, प्रेम आणि करुणा यांच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कार्य करतो. बुद्धाचे विचार आणि आधुनिक समाजात त्यांची प्रासंगिकता. आजच्या या आधुनिक युगात जिथे प्रत्येक व्यक्ती वेगाने जीवन जगतो, मानसिक शांती आणि आंतरिक संतुलनाची आवश्यकता पहिल्यांदा कधीही अधिक लागलेली आहे. बुद्धाच्या विचारांचे महत्त्व आजच्या काळात अत्यधिक आहे. त्यांचे तत्वज्ञान यावर आधारित होते की भौतिक संपत्ती किंवा बाह्य यशाच्या आधारावर कायमचा सुख मिळवता येत नाही. खरं सुख आणि शांती आंतरिक आहे, जेव्हा आपण आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो. आजच्या समाजात चिंता, ताण आणि मानसिक विकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. बुद्धाचे मध्यम मार्ग आपल्याला शिकवते की जीवनात संतुलन आणि समर्पणातूनच आपण मानसिक शांती मिळवू शकतो. बुद्धाचे विचार आजच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवर अतिशय प्रासंगिक आहेत. त्यांचे हे उपदेश की सर्व समस्यांचे समाधान आत्मज्ञानात आहे, आजच्या जीवनात एक जीवनदायिनी मंत्र बनले आहेत. समाजात असहिष्णुता आणि हिंसा वाढत आहे. अशा वेळी बुद्धाचे अहिंसा तत्वज्ञान आदर्श म्हणून समोर येते. त्यांचे मत होते की
आपण आपल्या अंतर्गत द्वंद्वाचा निराकरण केल्यास समाजातही शांतता स्थापता येऊ शकते. आजचे जग जेथे विविध भेदभाव आणि तणाव आहे, बुद्धाचे विचार त्या सर्वांसाठी शांती आणि समरसतेचे मार्गदर्शन करतात. बुद्धाच्या विचारांवर आधारित अनेक संस्थांची स्थापना झाली आहे जी सामाजिक समतेसाठी आणि शांतीसाठी कार्य करीत आहेत. आधुनिक राजकारण आणि सामाजिक दृष्टिकोनात बुद्धाचे विचार अत्यंत प्रासंगिक आहेत. त्यांचे हे विचार की सर्व प्राण्यांमध्ये समानता आणि भाईचारा आहे, आजच्या समी समाजाच्या एकतेसाठी आणि सहअस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ते फक्त आपल्या जात किंवा धर्मासाठी नाही तर संपूर्ण मानवतेसाठी विचार करीत होते. हे विचार विशेषतः जागतिक स्तरावर समाजाच्या एकतेसाठी आवश्यक आहेत. बुद्धाचा जागतिक प्रभाव आध्यात्मिक ते सामाजिक. बुद्धाच्या विचारांनी केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक बदल देखील घडवले. त्याच्या विचारांचा प्रभाव भारतीय समाजातील विविध वर्गांवर झाला आणि बौद्ध धर्माने त्यांना जागरूक केले, ज्यांनी समाजात आपले स्थान गमावले होते. हा प्रभाव फक्त भारतापुरता मर्यादित राहिला नाही, तो आशिया, युरोप आणि अमेरिकापर्यंत पोहोचला. बौद्ध धर्माचा जागतिक प्रसार त्याच्या शांती आणि करुणा तत्त्वज्ञानामुळे शक्य झाला. बुद्धाच्या विचारांनी लोकांना अहिंसा, करुणा आणि समानतेचे महत्त्व शिकवले. त्यांचे सांगणे होते की बाह्य जगाच्या समस्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे व्यक्तीचे आंतरिक संतुलन. हेच कारण आहे की आजही बौद्ध धर्म एक आदर्श म्हणून जागतिक पातळीवर लोकप्रिय आहे. निष्कर्ष: बुद्धाचा विचार आणि बौद्ध धर्म केवळ एक धार्मिक मार्गदर्शन म्हणून नाही, तर एक जीवन जगण्याची पद्धत म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे विचार आजच्या समाजात शांती, सहिष्णुता आणि मानसिक शांती यांसाठी एक मजबूत आधार देतात. धम्मचक्र प्रवर्तन दिवस आणि बुद्धाचे अन्य उपदेश हे सिद्ध करतात की त्यांचे विचार फक्त धार्मिक किंवा ऐतिहासिक नाही, तर एक जीवनदर्शन आहे जे प्रत्येक युगात प्रासंगिक राहणार आहे. आज आपल्याला बुद्धाच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आपले जीवन शांतता, संतुलन आणि करुणेने भरायला हवे. बुद्धाचा जीवनप्रवास आणि त्यांचे उपदेश आपल्याला हे लक्षात आणून देतात की खरा सुख आणि शांती आपल्या आतच आहे, आणि जर आपण ती ओळखू शकलो तर जीवन प्रत्येक क्षणात अर्थपूर्ण होईल. बुद्धाचा संदेश आजही आपल्या समाजासाठी मार्गदर्शनाचा स्रोत आहे आणि ते नेहमी राहील.